हॅलो ऑल, मी डॉक्टर नेत्रा. आत्तापर्यंत माझ्या व्हिडिओमधून मी तुम्हाला अनेक रोग, अनेक गोष्टी याची माहिती देण्याचा प्रयत्न केला. पण बऱ्याच वेळा लोकांकडनं असं बोललं जातं किंवा एक साधारण टोन असतो की एवढं सगळं करूनसुद्धा मला जर काही झालं तर काय, किंवा एवढं मन मारून, म्हणजे त्यांचं मत आहे की योग्य पद्धतीनं आयुष्य जगणं म्हणजे मन मारणं आहे किंवा खूप काही कॉम्प्रोमाइज करणं आहे किंवा खूप काही वेगळं करणं आहे. तर आज कुठल्याही रोगाबद्दल किंवा त्याचे सिम्पटम्स किंवा हेच आपण कायम बोलत आलो, तर आज आपण थोडं काहीतरी वेगळं बोलूया. तर मला काही माझ्या आयुष्यातल्या गोष्टी शेअर करायच्या, ज्या पुढं तुमच्या लक्षात येईल मी कशासाठी शेअर करते. तर लहानपणी बऱ्याच वेळा म्हणजे नेहमीच मी आजीबरोबर, मी कोल्हापूरला होते शिकायला, तर मी आजीबरोबर कपिल तीर्थ मार्केटमध्ये भाजी घ्यायला जायचं. आम्ही दर 2 दिवसांनी 3 दिवसांनी भाजी घ्यायला जायचो. घरी फ्रीज होता, पण आजीला फारसा त्याचा वापर आवडायचा नाही, त्यामुळे मग साधारण 2 दिवसांनी भाज्या, फळं जे काही लागेल ते आणायला आम्ही कपिल तीर्थ मार्केटमध्ये जायचो. तर लहानपणीपासून मला ते मार्केट, मग तिथं बसलेली ती लोकं, त्यांच्या समोर असलेल्या त्या वेगवेगळ्या भाज्या, आणि मग आजीचं त्यांच्याबरोबर असलेले इंटरॅक्शन्स, हे सगळं मी खूप लहानपणीपासून ऑब्झर्व करते आहे. आजीच्या आमच्या प्रत्येक भाजी घेण्याची ठरलेली माणसं असायची, ठरलेल्या बायका असायच्या. पालेभाजी ती ठराविक काही खेडेगावात आलेल्या स्त्री असायच्या, त्यांच्याकडूनच घ्यायची. शेवग्याच्या शेंगा, तिचा एक स्टुडंट होता, ती टीचर होती, तर तो विकायला यायचा, तर ती आवर्जून त्याच्याकडनं घ्यायची. केळीवाल्या मावशी आमच्या फिक्स होत्या, केळी आमची त्यांच्याकडूनच घ्यायची. तर भाजी घेणं हा त्याच्यामध्ये होताच. तेव्हापासून मी त्या भाज्यांशी कनेक्ट झाले. पण भाजी घ्यायला जाणं हा एक सोशल कनेक्टचा पण भाग होता. आपण आता खूप हे मोठे शब्द वापरतो की सोशल कनेक्ट किंवा एकमेकांशी कनेक्टेड पाहिजे, पण तेव्हा ते सहज होत होतं. आणि मग प्रत्येकाशी काही ना काहीतरी बोललं जायचं आणि काहीतरी शेअर केलं जायचं. तेव्हा मला वाटायचं की काय ही गप्पा मारत बसली आहे प्रत्येक भाजीवालीशी आणि ह्याच्याशी किंवा केळीवालीशी. अगदी आंबेवालेसुद्धा मावशी आणि ते आमचे काका होते, ते ठरलेले होते. मग त्यांच्याकडून आजोबा किंवा आजी डोळे बंद करून ते जे देतील ते, कारण हा एकमेकांवरचा विश्वास होता की समोरची व्यक्ती मला योग्यच देणार आहे. आणि मग तेव्हापासून कधीही माझ्या घरच्यांनी भाजीवाल्यांकडून घेताना 1 रुपयाची नव्हे 50 पैशाची सुद्धा कधीही घासाघीस केली नाही. कधी जर भवानी असेल तर 10 रुपये जास्तच दिले गेले. तर हे मी त्यांच्याबरोबर शिकत गेले. त्याच्यानंतर मी मोठी झाल्यावर मी नंतर मिरजेला होते. मिरजेला बरेचसे माझे आता बघणारे लोक आहेत. तर मिरजेला खूप सुंदर मंगळवारचा बाजार असतो. तिथं आजूबाजूच्या खेडेगावातले खूप लोक इतक्या सुंदर भाज्या घेऊन येतात. मग त्यांच्याबरोबर मी तिथं जायला लागले. मग तिथं त्या सगळ्या भाज्या, मग त्या सिलेक्ट कशा करायच्या, मग तिथंही आमच्या बाबांचे ठरलेले काही लोक होते, त्यांच्याकडून त्या भाज्या घ्यायच्या. त्यांच्याशी आमचे बाबा मनसोक्त मनमुराद गप्पा मारायचे. कोणाचा रेट कमी वाटला तर म्हणायचं, अवे एवढा कमी रेट तुम्ही का लावला आहे, ह्याच्यापेक्षा जास्त रेट लावा, असं म्हणून 5-10 रुपये 50 रुपये जास्त दिले जायचे. आणि हे होत 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 मी त्यांच्याबरोबर शिकत गेले. आणि त्याच्यानंतर जेव्हा मी इंटर्नशिप असते आमच्या कॉलेजची, ज्याच्यामध्ये आम्ही वेगवेगळ्या खेडोपाडी जातो आणि तिथल्या लोकांना चेक करतो, तर जनरली असे आमचे चेकअप कॅम्प्स त्या गावचा आठवडी बाजार जेव्हा असतो तेव्हाच असायचे, कारण अर्थातच त्यावेळी लोक जास्त येतात. आणि मग ते आमचा सगळा चेकअप कॅम्प वगैरे झाल्यानंतरसुद्धा मी स्वतःहून तिथला भाजीचा बाजार बघायला जायचे, तिथं काय पद्धतीची भाजी आहे. मग मी कधी कधी नवीन भाजी दिसली तर मग त्या मावशींना विचारायचं की ही भाजी कशी बनवतात, मग ह्या भाजीचा उपयोग काय. आणि त्यांना तो भाजीचा उपयोग व्यवस्थित माहीत असायचं की ही भाजी खाल्ल्यानंतर काय होतं. तर असा कनेक्ट वाढत गेला आणि मला त्या भाज्यांबद्दल आणि हे अन्न आहे आपलं त्याच्याबद्दलचा आणि त्या भाज्या विकणाऱ्या लोकांबद्दलचा कनेक्ट वाढत गेला. म्हणजे मी अजूनही कधी माझ्या मावशीकडं सुद्धा पारगावला जाते तेव्हा तिच्याकडं मंगळवारचा बाजार असतो, तर मी तिच्याबरोबर भाजी घ्यायला जाते, कारण मला ती भाजी, ती विकणारी लोकं, त्यांची बोलण्याची पद्धत, त्यांची इंटरॅक्ट करण्याची पद्धत ही बघायला, ऑब्झर्व करायला अजूनही आवडते. तर हे मी कशासाठी सांगते आहे, याचं सांगण्याचं कारण काय आहे, तर लहानपणीपासून मी कुणाबरोबर तरी भाजी आणायला गेले. ते माझ्या घरचे लोक त्या भाजीवाल्यांचे कसे वागतात, ती भाजी कशी घेतात, त्या भाजीचा उपयोग कसा घेतात, हे न कळत संस्कार माझ्यावर झाले. त्याच्याचबरोबर माझे आजोबा
आजी वर्किंग असल्यामुळं, माझे वडील, माझे सासरे किंवा माझ्या घरातील बहुतेक पुरुष, मग ते मावशीचे मिस्टर असू देत, मामा असू देत, काका असू देत, ह्या सगळ्यांना, घरातल्या स्त्रियांना जितकी शक्य आहे तेवढी मदत करताना लहानपणीपासून आम्ही बघितले. त्याच्यामुळं उद्या माझा मुलगा त्याच्या बायकोला मदत करेल तर त्याच्यामध्ये काही आश्चर्य वाटायचं काम नाही. तर हे सगळं सांगण्याचं कारण असं की हे अन्नाचे संस्कार आहेत. तुम्ही जर आज तुमचं अन्न व्यवस्थित रेग्युलेट केलं, तुम्ही जर व्यवस्थित खात असाल तर तुम्हाला तुमच्या मुलांना वेगळे अन्नाचे संस्कार देण्याची गरज नाही. तुम्हाला वाटेल की आमचे आजोबा खूप व्यवस्थित सगळं खात होते आणि अचानक 50-55 वर्षी कोणत्या तरी कारणानं गेले. ते जरी गेले असतील तरी त्यांचे जे काही संस्कार आहेत ते तुमच्या वडिलांमध्ये आलेले आहेत आणि ते तुमच्यामध्ये आलेले आहेत. त्यामुळं ह्या फूडकडं फक्त एक जेवण आणि त्याच्यामध्ये पोटात जाणारी गोष्ट आणि मग त्याच्यामुळे मिळणारं न्यूट्रिशन इतक्या वरवर बघू नका. हे तुम्ही जनरेशन टू जनरेशन पास करता आहे. जेव्हा तुम्ही तुमचं ताट स्वच्छ करून उठता तेव्हा अर्थातच तुमच्या पलीकडे बसलेलं तुमचं पिल्लू तसं करण्याचा प्रयत्न करतं. त्याला जेव्हा एखादी गोष्ट आवडत नाही पण आपले बाबासुद्धा आवडत नाही तरीही खातात हे लक्षात येतं, तेव्हा तो अगदी एवढी नाही पण एवढीशी गोष्ट ट्राय करतो आणि याच्यातूनच त्याच्या टेस्ट डेव्हलप होतात, याच्यातून त्याचे गट बॅक्टेरिया डेव्हलप होतात, ह्याच्यातून त्याला डिफरंट टेस्ट डेव्हलप होतात आणि मग अन्नाचे संस्कार, आपल्या मुलांना सगळं खावं आणि आपल्या मुलाला उत्तम न्यूट्रिशन मिळावं ही जी आपली सुप्त इच्छा असते ही आपल्याकडूनच त्याच्याकडून पुढं पास ऑन होते. जेव्हा आपण हे सगळं करतो तेव्हा जनरेशन्स टू जनरेशन हे पास ऑन होतं. आता याच्यामध्ये घरातल्या कुकिंगची पद्धत, आता विंटर्स आहेत म्हणजे उन्हाळ्यात आपलं थंडीचा सीझन आहे आणि माझी इच्छा तेव्हा आवळ्याचं लोणचं बनवायची. तर माझ्याकडे ते बनतंच, म्हणजे मला वेगळं काही त्याच्यासाठी आठवण करावं लागत नाही. माझे हळदीचं लोणचं अजूनही बनवते, माझ्याकडे ते बनतंच. मला त्याच्यामध्ये मी काही वेगळं करते आहे आणि हळद म्हणजे आता त्याच्यामध्ये कर्क्युमिन आहे आणि मग ते अँटी कॅन्सर आहे आणि मग ते फार छान असतं खायला, असलं काहीही कॉम्प्लिकेट डोक्यात येत नाही. आत्ता आवळा येतोय ना, आत्ता तो सीझनल आहे, तो खायला पाहिजे, त्याच्यामध्ये व्हिटॅमिन सी असतं, असलं कुणीही आधी बोलत नव्हतं आणि तुम्ही असलं काही बोलू नका. तुमच्या आजूबाजूला जे छान उगवतं ते मस्त ताजा आणा, ते छान बनवा, एकत्र मिळून सगळं ठरवा आणि त्या पद्धतीनं तुमचं मील प्लॅन करा. मील प्लॅन नाही, हेल्थ प्लॅन करा किंवा फॅमिली प्लॅन करा हेल्थचा, आणि तुम्हाला तो रिझल्ट दिसल्याशिवाय राहणारच नाही, त्याच्यामध्ये मला काहीही डाऊट नाही आहे. आज थोडंसं हे वेगळं शेअर करायला वाटलं कारण फक्त आजार आणि मग त्याचे सिम्पटम्स आणि मग ते कमी करायला हे खूप अगदी म्हणजे रटाळ आणि मोनोटोनस वाटतं काही लोकांना. पण फूड्सबद्दल सतत बोलण्याचं कारण असं, कारण फूड हेच सगळ्याचं मूळ आहे आणि तुम्ही जनरेशन्समधनं हे शिकत आला आणि तुमची जनरेशन ही तुमच्याकडून शिकणार आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्यात जर आज बदल केले तर डेफिनेटली उद्या तुम्हाला तुमच्या पुढच्या पिढीसाठी, ज्याच्यासाठी आपण सगळं करतो त्या पिढीच्या हेल्थसाठी तरी तुम्हाला नक्कीच स्ट्रगल करायला लागणार नाही. तर अशाच तुमच्याही आठवणी असतील त्या पुन्हा आठवा. तुमचे आई वडील, तुमचे आजी आजोबा, तुमचे काका काकू काय पद्धतीचा आहार घेत होते, काय पद्धतीचं आयुष्य जगत होते, त्याच्यातलं चांगलं तेवढं घ्या आणि ते पुढच्या जनरेशनला पास करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, तोपर्यंत काळजी घ्या, भेटूच, बाय.